राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये मोठे फेरबदल। युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर तर विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डेंची नियुक्ती। सुप्रिया सुळे शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नियुक्त्या। नवी मुंबईमध्ये पुन्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे संघर्ष। नगरविकासच्या क्लस्टर योजनेवर वनमंत्री गणेश नाईक नाराज। नादाला लागला तर जागा दाखवून देऊ, एकनाथ शिंदेंना थेट इशारा। आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय। महामार्गाच्या दुरवस्थेवर बोलताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं विधान। पण जनतेचा उत्साह पाहून नव्यानं प्रेरणा मिळत असल्याचंही मत। राजकारणासह सर्वच क्षेत्रातील वजन कमी झालंय। येणारा काळ आपलाच असल्यानं फिट राहण्यासाठी जिमवर भर। माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मिश्किल टिप्पणी। कल्याणमध्ये शिवसेना प्रवेशावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली। पक्षप्रवेश करून घ्यायचा नाही असा लिखित करार ठरला होता का? शिवसेनेच्या महेश गायकवाडांचा सवाल। तर आमचा एक कार्यकर्ता घेतला तर तुमचे 4 कार्यकर्ते घेणार, भाजपचा इशारा। एंटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएकडून आरोप निश्चिती। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर 5 वर्षांनी आरोप निश्चित। कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला। मुंबईहून सावंतवाडीसाठी लवकरच नवी एक्सप्रेस सुरू होणार। गणेशोत्सवापूर्वी गाडी सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न। पीक विमा योजना अर्जासाठी मुदतवाढ। आता 10 ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। चंद्रपुरातील पूरस्थिती नियंत्रणात। मागील 24 तासांपासून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळमध्ये पावसाची विश्रांती। पावसानं विश्रांती घेतल्यानं वर्धा, इरई, झरपट नद्यांना आलेला पूर ओसरला। सोलापूर अहिल्यानगरसाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण तुडुंब भरलं। धरणामधून 90,000 क्युसेक वेगानं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यात जुलैमध्ये सरासरीहून अधिक पाऊस। जुलै महिन्यामध्ये 40% अधिक पावसाची नोंद। दुष्काळाचे सावट असलेल्या भागांना दिलासा।